नमस्कार. छोटासा व्हिडिओ तो म्हणजे असा की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठीमध्ये आपण वाक्प्रचार आणि म्हणी यूज करतो. तो रिसेंटली माझ्या समोर एक म्हण आली आणि तिचा सारांश मी वाचला. तर ती म्हण आपण कोणकोणत्या केसमध्ये यूज करू शकतो तर तो सारांश वाचल्यानंतर मला वाटलं तो तुमच्यासोबत देखील शेअर करा. सो म्हण अशी आहे, विद्या विनयनं शोभते. आपल्या सगळ्यांना ही म्हण माहिती असेल, बट ती कोणत्या केसमध्ये आपण यूज करू शकतो. सो फार पूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्वामी समर्थ होते आणि स्वामी समर्थ अक्कलकोटला यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. सो त्यांचं खूप नाव प्रचलित झालेलं होतं आणि अशा केसमध्ये जे 3 पंडित होते त्यांना थोडं त्या गोष्टीचा नर्वसनेस वाटला आणि त्यांना असं वाटलं की या स्वामींचं नाव एवढं का होत आहे, म्हणून ते तिथे गेले जेणेकरून त्यांच्याशी काहीतरी वादविवाद करतील, त्यांना 4 प्रश्न विचारतील आणि लोकांच्या नजरेत स्वामींना पाडतील, जेणेकरून पंडितांकडे लोक आकर्षित होतील आणि स्वामींना नाकारतील. हा त्यांचा मेन मोटो होता. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी शिव्याशाप वगैरे चालू केले, विटंबना चालू केली आणि त्यांची जी महत्वाकांक्षी वृत्ती होती की आपण काहीतरी वादविवाद करू आणि स्वामींना डावलो असं. बट ते शोधत गेले आणि लोकांनी स्वामींपर्यंत त्यांना पोहोचवलं. जसे ते पंडित स्वामींच्या समोर उभे राहिले, स्वामींना कळलं हे का आलेले. स्वामींनी फक्त त्यांच्याकडे कटाक्षाने बघितलं आणि त्याच मुमेंटला ते गर्भगळीत झाले. त्यांच्या डोक्यात जे पण काही विचार होते त्या पंडितांच्या सगळे विचार तिथल्या तिथे लोप पावले आणि त्यांना एकही शब्द फुटेना स्वामींच्या पुढे. तर जी महत्वाकांक्षा ते घेऊन आले होते की आपण काहीतरी वादविवाद करू, पूर्णपणे फोल ठरवली स्वामींनी. त्या गोष्टींचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांना समजलं की आपल्या समोर जो व्यक्ती बसलेला आहे ती काही साधीसुधी व्यक्ती नाही, देवाचा काहीतरी अवतार आहे. सो तिथे त्यांचा घमंड जो होता तो पूर्णपणे बसला आणि ते स्वामींना लोटांगण गेले आणि शरणी गेले. सो इथे आपण म्हणू शकतो की जे काही लोक असतात की काही पुस्तकी किडे किंवा पुस्तकाचा थोडाफार सारांश घेतल्यानंतर त्यांना असं वाटतं आपण 4 पुस्तक वाचले म्हणजे आपल्याला जास्त घमंड आलेला आहे आणि त्या पद्धतीने ते वागायला सुरुवात करतात. तर त्यांच्या केसमध्ये आपण ही म्हण यूज करू शकतो, विद्या विनयन शोभते. श्री स्वामी समर्थ.